श्री स्वामी समर्थ। आज तुमचं दर्शन घडलं, भाग्यच उजळलं आमचं। अरे स्वामी प्रसन्न झालेत, सोन्याचे नाणी उधळतायत। अरे माझे रे, अरे अरे थांबा, काय करताय तुम्ही हे? अरे थांबा। ही नाणी माझी आहेत हा? हे माझं आहे, मला पाहिजे। अहो थांबा, काय करताय तुम्ही? अरे माझे थांब, स्वामींची मुख्य सेवेकरी मी आहे, त्यामुळे माझा अधिकार पहिला। तू बाजूला हो रे। अरे हो, सोडी माझं आहे। थांब, तुला दाखवतोच माझा इंगा आता। अरे थांबा थांबा, अरे काय करताय तुम्ही? हे वेळ लागलाय का तुम्हाला? अरे थांबा थांबा ना, स्वामी देवा देवा, यांना थांबवा, नाहीतर काहीतरी अनर्थ होईल देवा। बस अरे भांडताय काय? एकदा बघा तरी हातात काय ते। नाणी कुठे गेली? चाफ्याची फुलं झाली त्याची। अरे हे तर सोन्याची नाणी नाही आहेत। जर आपापसात भांडण्यापेक्षा समजूतदारीने वागला असतात तर प्रत्येकाच्या वाट्याला किमान एक एक नाणं तरी आला असता। अरे मी कृपा केली, पण ती कृपा घेण्याकरता पात्रता लागते। चूक झाली स्वामी, माफ करा। आम्हाला ना आधी कळायला हवं होतं। हा बुवा विनाकारण आमचीच परीक्षा घेत असतो नेहमी। स्वामी, अहो संपत्ती ही माणसाला खरंच किती खालच्या पातळीवर घेऊन जाते ना। पाहिलंच कपिले, संपत्तीच्या मागे धावणाऱ्यांची काय अवस्था होते। अगं ज्या क्षणी आम्ही इथे आलो त्या क्षणी यांच्या मनात भक्ती होती, भक्ती होती म्हणून समाधान होतं। पण ज्या क्षणी धन दिसलं त्या क्षणी भक्ती मागे पडली आणि स्वार्थ पुढे आला। संपत्ती कलह निर्माण करते आणि भक्ती समाधान देते। लक्षात ठेवा,
संपत्ती नाही तर भक्ती मोठी. आमच्या मोऱ्या करता भक्ती मोठी होती आणि सोपान करता संपत्ती. मात्र आता त्याचे डोळे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. शिवशंकर शंभा. वैद्य बुवा, तुम्ही औषध देऊन ही शुद्धीवर येत नाहीयेत. ही शुद्धीत येतील ना, ते ठीक होतील ना, घाबरण्यासारखं काही नाही ना. थोड्या वेळात दोघांना शुद्ध येईल. पण वैद्य बुवा, सुमित्राला काय झालं? कालपर्यंत ठीक होती, आज असं अचानक. तपासांती मी एवढं सांगू शकतो, हिला पोटाचा विकार झालाय. पोटाचा विकार? अहो, पण हे असं अचानक कसं झालं? हे सांगू शकत नाही, पण हा आजार अत्यंत गंभीर आहे. हा, अहो मग तुम्ही उपचार करा ना. हे बघा, यांना बरं करा, तुम्ही बरं करा. खूप उशीर झालाय सोपान भाऊ. उशीर झालाय म्हणजे? तुम्ही मनाची तयारी ठेवा. हो, कसली तयारी? या आजारावर कुठलंही औषध नाही. यांच्याजवळ फार कमी दिवस राहिले. हो नाही, हो हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. हे सत्य आहे सोपान भाऊ, आणि हे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. धीर ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा. नाही 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 सुमित्रा. वैद्य बुवा, माझ्या मुलाचं काय? गणू बरा होईल ना? त्याला काय झालंय बघा ना. तो शुद्धीवर आल्यावरच मी नेमकं काय ते सांगू शकतो. आपण वाट पाहू. गणू, ए गणू, गणू. स्वामी देवा, तुम्ही किती छान समजावून सांगितलं भक्तीचं महत्व. कपिलाताई, विचार बदला. अहो, मला उपरती यायला एवढा वेळ लागला. तुम्ही एवढा वेळ नका घेऊ, बदला स्वतःला. वेळेला गृहीत धरू नका, आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही आहोत तोवर शहाणे व्हा. आम्ही आहोत तोवर शहाणे व्हा. जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है. स्वामी, आम्ही शहाणे झालोत.
आम्हाला पटलंय, संपत्तीच्या नाही भक्तीच्या मार्गावर धावायचं. तुम्हाला वाटतं तुम्ही धनवान नाही आहात, तुम्हा प्रत्येकाच्या धनाच्या व्याख्याच वेगळ्या आहेत. आम्ही तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. प्रत्येकाने या पेटीत हात ठेवून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि जो कोणी योग्य उत्तर देईल त्याची इच्छा पूर्ण होईल. आम्हाला सांगा, धन म्हणजे नेमकं काय? सोनं. पैसा. स्वामी, हिरे, माणिक, मोती असं काही? जमीन. चुकताय तुम्ही. अरे खरं धन म्हणजे वेळ, आरोग्य आणि नाती. किती धन असलं तरी गेलेली वेळ परत आणता येत नाही किंवा पुढची वेळ आगाऊ विकत घेता येत नाही. किती धन असलं तरी दुसरं शरीर विकत घेता येत नाही आणि किती धन असलं तरी दुरावलेली नाती पुन्हा जोडता येत नाहीत. आणि तुमच्याकडे या तीनही गोष्टी आहेत, वेळ, आरोग्य आणि नाते. आणि त्यावर तुम्ही आमचे भक्त आहात, आमच्या कृपेस पात्र आहात. अजून काय होय? आणि सोपाला नेमकं हेच कळत नाहीये. जेव्हा हेच धन त्याच्या हातून निसटू लागेल तेव्हा त्याला त्याची खरी किंमत कळेल. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुमित्रा, अगं डोळे उघड. गणू, ए गणू बाळा, बाळा उठणार आहे. ए सुमित्रा, अगं डोळे उघड. उठ ना सुमित्रा, काय झालं ग तुला? सुमित्रा, हे गणू बाळा, हे बाळा उठ ना. हे बघ तुझा बाबा इथे बसलाय ना. उठ ना रे बाळा, उठ ना.
बाबा गणू गणू देवा तुझे लाख लाख आभार आहेत रे. हे गणू बाळा बाळा हे बघ बाबा इथे बसलाय बाळा. डोळे उघड 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 डोळे उघड बाळा. बाबा मला काही दिसत नाहीये, अंधारच आहे. अरे बाळा तू तू बेशुद्ध होतास ना म्हणून ना डोळ्यांवर अंधारी आली असेल. तू डोळे सोळ बघू. सोड. हा बाबा मला खरंच काही दिसत नाहीये, फक्त तुमचा आवाज येतोय. हो वैद्य बुवा. अहो हो हो अहो हे काय झालंय. अहो माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. हो माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. त्याच्या डोक्याला जोराचा मार लागलाय. त्याच्या मेंदूची नस दबली गेलीये त्यामुळे. अहो नाही हो नाही. अहो तुम्ही उपचार करा ना, त्याला बरं करा. हो तुम्ही बरं करा, त्याला बरं करा. माफ करा पण याची दृष्टी आता कायमची गेली, ती आता येणार नाही. नाही नाही हे शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय. हे शक्य नाहीये. बाबा आता मी पुन्हा बघू नाही शकत, मी आंधळा झालो. नाही नाही बाळा नाही. तुझा बाबा आहे ना, तुला बरं करेल. सोपान भाऊ आपल्या हातात काही नाही. हे सत्य तुम्हाला स्वीकारावंच लागेल. नाही 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 हे नाही होऊ शकत. मोर्याचा आवाज. स्वामी तुम्ही इथे. आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईन. यही हमारा नया ठिकाना है. म्हणजे स्वामी देव त्यांच्या समाधी स्थानावर आले. म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. स्वामी देवा ही जागा. वेळ आलीये सुंदरे. नाही देवा असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत देवा. शिवशंकर शंभा. स्वामी देवा ही जागा. वेळ आलीये सुंदरे. 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 वेळ आलीये. नाही देवा असं नाही होऊ शकत. असं नाही होऊ शकत देवा.
धन लुबाडात, पण त्या दोघांनाही देवाघरी पाठवा. हे कसं शक्य आहे? बायको मुलावर संकट आलं आणि एवढा घाबरला. मीही तुझा सख्खा भाऊ होतो ना सोपान. आणि मी तर तुमची वहिनी होते. मोठा भाऊ वडिलांच्या जागी आणि वहिनी आईच्या जागी असते. भाऊजी आई वडिलांच्या जीवावर उठतात. हेच का तुमचे संस्कार? नाही, आज दोन्ही निष्पापांना तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतायत सोपान. तुमच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात सोपान भाऊजी. स्वार्थासाठी आम्हाला विकलंस. धनासाठी नाती मारलीत तुम्ही. नाही, पादुकांसाठी माणुसकी गमावलीस. नाही, नाही, हे खोटं आहे, सगळं खोटं आहे. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. सोपान भाऊ, तुम्ही कोणाशी बोलताय? माझा भाऊ आणि त्याची बायको. कुठे? कोणी नाही इथे. भाऊ असं कसं? हे काय? हे कुठे गेले? हे कसं शक्य आहे? नाही नाही, हे काय होतंय माझ्यासोबत? नाही नाही, हे नाही होऊ शकत. नाही नाही, हे कसं शक्य आहे? हे सगळं काय होतंय? नया ठिकाना, नया सफर. सफर पर निकलने से पहले कुछ जिम्मेदारियां पूरी करनी होगी. गया, स्वामीदेव कुठल्या सफरीबद्दल बोलतायत ग? आणि कसल्या जबाबदाऱ्या? सुंदरा भाऊशी, अहो नाही माहित मला. बाबा 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 हा बाळा, मला काय दिसत नाहीये. सगळीकडे अंधारच अंधार आहे. माझी दृष्टी परत आणा. बाळा शांत हो. वैद्यबू आहेत ना, ते उपचार करतील. वैद्यबू काहीही करा, पण माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. अहो, त्याच्या पुढे त्याचं पूर्ण आयुष्य पडले. आमच्या घराण्याचा वारस आहे तो. त्याला बरं करा वैद्यबुवा, बरं करा. माफ करा सोपान भाऊ, मी या आधी सांगितलं आणि पुन्हा सांगतो की कुठलंही औषध आणि कुठलाही वैद्य याची दृष्टी परत आणू शकत नाही. नाही, हे बघा, हे मला मान्य नाही. मला ना यातलं काही कळत नाहीये, पण माझ्या मुलाची दृष्टी बरी करा. त्याला बरं करा हो. सोपान भाऊ, अहो समजून घ्या, माझ्या हातात काहीच नाही. हे बघा, मी माझं घरदार विकेन, काहीही करेन, पण तुम्ही त्या दोघांना बरं करा हो. माझ्या मुलाची दृष्टी परत आणा. सोपान, दृष्टी तुझ्या मुलाची नाही, तुझी गेली आहे. स्वामी, स्वार्थापायी आंधळा झालायस. भावाला ओळखू शकला नाहीस. पादुकांचं महत्व कळलं नाही. योग्य अयोग्य यातला भेद हरवून बसलास. पण स्वामी, मी चुकलो असेल तर शिक्षा मला द्यावी.
माझ्या मुलाला आणि बायकोला का? कारण तुला शिक्षा देऊन जेवढा त्रास झाला असता त्यापेक्षा जास्त त्रास तुला या दोघांना वेदनेत पाहून होतोय. आणि ही वेदना सुद्धा डोळे उघडणार आहे. स्वामी, स्वामी कृपा करा, पण या दोघांना बरं करा स्वामी. मी यांच्याशिवाय नाही जगू शकत. अहो, माझ्या डोळ्यासमोर यांचे हे हाल मी नाही बघू शकत. त्यांना बरं करा स्वामी. त्याआधी तुला बरं व्हावं लागेल. मला काय झालंय? या दोघांपेक्षाही गंभीर आजार झालाय. हव्यासाचा, स्वार्थाचा. आणि त्या आजारावर तुला आधी उपचार घ्यावे लागतील. चल आमच्या बरोबर. स्वामी देवा, चला बरं स्थानावर. भक्त दर्शनाच्या आशेने आले तो. त्यांना माहित नाहीये तुम्ही इथे आहात ते. सुंदरे, ज्यांना दर्शन द्यायचे त्यांना मी देऊ. तू चिंता करू नकोस. अहो, पण असे उन्हात अनात बसू नका, त्रास होईल तुम्हाला. उन्हाचा त्रास आणि आम्हाला. सुंदरे, इथे येऊनच तर अनेक त्रास, अनेक विवंचना अनेकांच्या आयुष्यातून संपणार आहेत. इथे जो ओलावा, जो थंडावा मिळतोय तो इतर कुठे नाही. इथेच खरी शांतता आहे. तेव्हा तुम्ही चला बरं स्थानावर. भक्तांसाठी चला. निदान माझ्यासाठी चला. तुम्ही चला बरं. चला चला. चला स्थानावर. चल ग गया. स्वामीदेव, स्वामीदेव कुठे गेले? स्वामीदेवा, स्वामी, मी चालतोय तुमच्या सोबत, पण माझं मन अजून घराकडेच अडकले. बस आता इथपर्यंतच. पण स्वामी, 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 कुठे गेलात तुम्ही? स्वामी, मी इथेच आहे सोपान. तुला जे सांगितलंय ते कर. कणकी शोध. कणगी. स्वामींचा फक्त आवाज येतोय, म्हणजे आता मला एकट्यालाच पुढे चालायचं. ही कणगी, ती उचलून पहा. ही का उचलायची? याच्यात काय असेल? सोन्याची नाणी आणि चांदीची नाणी. स्वामी बोलले तसंच होतंय. स्वामी म्हणाले होते, सोन्याची नाणी सगळ्यात सुखी माणसाला दे आणि चांदीची नाणी सगळ्यात दुखी माणसाला. तरच माझ्यावरच्या उपचाराची सुरुवात होईल. पण आता सगळ्यात सुखी आणि सगळ्यात दुखी माणूस कुठे शोधू आणि कसं ओळखू? आणि इकडे सुमित्रा आणि गणू अशा अवस्थेत आहेत. पण नाही, स्वामींची आज्ञा आहे, पाळावीच लागेल, तरच ते दोघे बरे होतील. हा गावातला सगळ्यात श्रीमंत व्यापारी, याच्याकडे सर्व काही आहे. सोन्याची नाणी ह्यालाच देतो. दादा, ओ दादा, हा थांबा. नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय.
मला काय? ही सोन्याची नाणी. सोन्याची नाणी? हो. मला याचा काय उपयोग? म्हणजे चल माझ्या बरोबर चल. असं का बोलला हा? कुठे घेऊन चाललाय आणि का? येतोयस ना सोपान? हो हो. स्वामी देवा, देवा हो, देवा हो, असं काय करताय? चला बरं, चला. सुंदराताई, स्वामींना आता इथून परत स्थानावर घेऊन जाणं मला तरी शक्य वाटत नाहीये. पण मी माझे प्रयत्न थांबवणार नाही. मी स्वामी देवांना इथे एकटं बसू देणार नाही. तेव्हा चला बरं. देवा, तुम्ही येणार आहात ना स्थानावर? देवा, देवा, माझी शपथ आहे हा तुम्हाला. तुम्ही चला. नको सुंदरे, चुकीचा पायंडा पाडू नकोस. आज तू शपथ घालशील, उद्या इतर भक्त शपथ घालतील. आमची अडचण होईल आणि भक्तांची. स्वामी देवा, देवा, माझं ऐका. निदान भक्तांसाठी तरी चला हो. सुंदरे, आता ह्या पुढे आम्ही तुझा प्रत्येक हट्ट पुरवू शकणार नाही. नाही देवा, तुम्हाला ऐकावंच लागेल. मला माहितीये तुम्ही भक्तवत्सल आहात. भक्तच तुमचं सर्वस्व आहे. भक्तांना सोडून तुम्ही कधीही कुठेही जाणार नाही, कुठेही रमणार नाही. आणि मी रमू देणार नाही. माझ्या भक्तीचा कस लागला तरी चालेल. वा, तुमचं घर अगदी रुबाबदार आणि शानदार आहे. असं घर आणि असं वैभव हेच तर आयुष्यात हवं असतं. हे बघ, तुला काहीतरी दाखवायचंय. एवढं धन? अहो, तुमची तिजोरी तर खचाखच भरलेली आहे. अरे, धनाची मला कधीच कमतरता नव्हती. आयुष्यामध्ये वाटेल त्या मार्गाने मी धन जोडत गेलो. पाप केली, चुका केल्या. योग्य अयोग्य मार्गाचा अजिबात विचार केला नाही धन कमवताना. अहो, पण हेच तर माणसाला हवं असतं ना आयुष्यात. आता एवढं धन आहे म्हणजे तुम्ही सुखीच असाल. हेच हवं असतं. अरे, पण हेच म्हणजे सुख नसतं. अरे, जसं धन वाढत गेलं ना, तसं माझं सुख नाही वाढत गेलं. उलट चिंतेत भर पडली. चिंता? चिंता कसली? दरोडेखोरांनी माझं धन लुटून नेलं तर? पैशासाठी कुणी माझा खून केला तर? अरे, या भीतीपायी मला रात्री झोप लागत नाही. हे धन कुठे लपवावं, कसं लपवावं, हेच विचार सतत डोक्यात येत राहतात. या पैशामुळे मी आयुष्याचा आनंदही घेऊ शकलो नाही आणि या पैशाचाही नाही. अरे, सगळं असूनही मी दुःखीच राहिलो. एवढं धन असूनही तुम्ही दुःखीच? अरे, जिथे हाव असते ना, तिथे शांती नसते. आणि जिथे शांती नसते ना, तिथे सुख नांदूच शकत नाही. कपिलाताई, अहो, कसला कलह चाललाय तुमच्या दोघांमध्ये? कशाला भांडताय? अहो सुंदरा मावशी, ह्याचं असं म्हणणं आहे की स्वामी वर बसतात आणि भक्तगण खाली. त्यामुळे भक्तांमध्ये आणि स्वामींमध्ये अंतर निर्माण होतं. त्यांची भावना एक होत नाही. पण मी ह्याला सांगितलं की अरे बाबा, असं काही नाहीये, पण हा ऐकायलाच तयार नाही. आता सांगा काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर स्वामी देवच देतील.
कपिले जा, एक तांब्या भरून पाणी घेऊन ये. हो. अरे मला तुझी सोन्याची नाणी नकोय सोपान. का का नको? अरे उलट तुलाच पाहिजे ना, तर यातलं धन घेऊन जा. तू किती धन नेलंस ना ते मी मोजणार नाही, आणि किती ठेवलंस हे मी बघणारही नाही. अरे या धन कमवण्याच्या नादामध्ये मी माझ्या कुटुंबाला वेळ दिला नाही. अरे बायको सोडून गेली, माझी मुलं दुरावली, मित्र हळूहळू निघून गेले. अरे हे कमवण्याच्या नादामध्ये मी एकटा राहिलो रे. उरला तो फक्त पश्चाताप, फक्त पश्चाताप. खरं सांगू का तुला सोपान, अरे आपली माणसं ना म्हणजेच आपलं खरं धन असतं, लक्षात ठेव. बरं झालं आलास. हे काशीचं गंगाजल आणि हा पंढरपूरचा प्रसाद. आणि हे गणूसाठी खेळणी. आणि सुमित्रा तुझ्यासाठी खण आणि इत्र. आणि हो सोपान, ही चैन तुझ्यासाठी. यामध्ये प्रत्येक देवस्थानावरील चिमूटभर भस्म आहे. तुझ्यावर सदैव देवांचा आशीर्वाद असावा आणि तुझं रक्षण व्हावं म्हणून मी हे घेऊन आलो. दादा, एवढं सगळं माझ्यासाठी केलंस? अरे लाडका भाऊ आहेस तू माझा. तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? अरे जीव की प्राण आहेस तू माझा. अरे रडतोस काय? रडू नको दादा. अरे वेड्या, रडतोस काय? रडू नकोस. तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? अरे जीव की प्राण आहेस तू माझा. स्वामी घ्या. पे पाणी. स्वामी मला तहान लागलेली नाहीये. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं. पे पाणी. कपिले तू पण पे. मी हो. स्वामी नेमकं काय सांगू पाहताय तुम्ही? काय चाललंय ते कळत नाहीये, पण स्वामी देव भक्तांमध्ये रमतायत, त्यांना मार्ग दाखवतायत. हेच चुकीचे. तहान भागवायची असेल तर पाणी कसं प्यावं लागतं? तोंड खाली आणि तांब्यावर. अगदी असंच आहे ज्ञानाचा आणि कृपेचा. कृपेचा तांब्या म्हणजे गुरु. जर ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्या चरणांशी बसूनच ते मिळवावं लागतं. झऱ्याचं उदाहरण घ्या. जर झऱ्याखाली न्हायचं असेल तर झऱ्याखाली उभं राहावं लागतं. लांब उभं राहून असं म्हणून चालत नाही की पाणी अंगावर का पडत नाहीये. जो गुरुचरणी लीन होतो त्याचा उद्धार होतो, आणि जो अविश्वास दाखवतो तो शंकांच्या जाळ्यात अडकून राहतो. समजलं स्वामी, मी खूप चुकीचा विचार करत होतो. तुला समजलं रे, तू शहाणा झालास. पण सोपान अजून तो शहाणा झाला नाहीये.
त्याला शहाणं करावं लागेल. शिवशंकर शंभा. तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार? अरे जीव की प्राण आहेस तू माझा. अरे सोपन, कुठच्या विचारात हरवलंयस? काही नाही, फक्त मला एक सांग, ही नाणी तू का वाटतोयस? म्हणजे तुझ्याही बाबतीत तेच झालंय जे माझ्या बाबतीत झालंय? सोपान, ज्या दिवशी तुझ्या मनात ते वाईट आणि स्वार्थी विचार नाहीसे होतील त्याच दिवशी तुला साक्षात्कार होईल. गोपाळ बुवा, स्वामी देव पुन्हा स्थानावर आले हे बघून इतकं बरं वाटतंय ना, अगदी समाधान वाटतंय. आता सगळं पूर्वीसारखं होईल असं वाटतंय. सुंदरा मावशी, एवढं सगळं सहज नाही वाटत आहे. म्हणजे स्वामी थांबतील, ऐकतील हे दिसताना खूप सोपं वाटतं, पण आपल्या मनाची खात्री पटावी, आपलं समाधान व्हावं म्हणून स्वामी शरीराने इथे आहेत असं भासवू शकतात. पण ते मनाने तिथेच असतील तर? नाही, हे मी माझ्या मर्जीने नाही करत आहे. हे मला स्वामींनी सांगितले. स्वामींनी सांगितलंय म्हटल्यावर हे काम करावंच लागेल. पण सगळ्यात दुःखी माणूस मी कुठे शोधू? इथे तर सगळेजण आपापलं दुःख लपवून जगतायत. खरं दुःख मी शोधू कुठे? मला माहिती आहे सगळ्यात दुःखी माणूस कोण आहे ते. स्वामी देवा, ही फुलं? हाय सोपान, म्हणजे स्वामी? फुलं जेव्हा ताजी असतात तेव्हा ती सुगंध देतात, रंग देतात, आनंद देतात. पण तीच फुलं जर बराच काळ पानात घट्ट बांधून ठेवली, हवा नाही, पाणी नाही, सूर्यकिरणांचा प्रकाश नाही, तर काय होतं? ती फुलं कोमेजतात. असंच माणसाचंही असतं. तो जर बराच काळ स्वार्थाच्या आवरणात राहिला तर तो स्वतःचं खरं रूप विसरतो. आतापर्यंत स्वार्थ हे सोपांचं विश्व होता. मी, माझं, माझ्यासाठी यातच तो रमला होता. या पलीकडे त्याला काही दिसत नव्हतं. सोपान, तुझ्या भोवतीचं स्वार्थाचं आवरण मी काढतोय. जरा दुखेल, त्रास होईल, पण त्या वेदनेशिवाय तुला वस्तुस्थितीचं दर्शन होणार नाही. खरंय स्वामी देवा, स्वार्थ म्हणजे आयुष्य नाही आणि धनसंपत्ती म्हणजे विश्व नाही. एकदा कोमेजलेली फुलं पुन्हा ताजी होऊ शकत नाही, पण माणसाने ठरवलं तर तो नक्की सुधरू शकतो. शिवशंकर शंभा. एवढंच धान्य उरलं, अजून 2-3 दिवस तरी काढू शकेल. श्रीपाद भाऊ. स्वपन भाऊ, तुम्ही या गरीबाच्या झोपडीमध्ये? हो, एक काम होतं म्हणूनच आलो. का? अहो, रस्त्यावर जाताना तुम्हाला इतके आवाज दिले तर कधी साधं तुम्ही डोंकूनही पाहिलं नाही, आणि आज थेट माझ्या झोपडीत? हे बघ, काळ बदलतो तशी माणसंही बदलतात. हे बघ,
हे धन घे. याने तुझी गरिबी दूर होईल. तुला कष्ट करायची गरजच पडणार नाही. हे घे. हे सगळं माझ्यासाठी? पण एवढी कृपा का माझ्यावर? तुझी गरिबी मला बघवली नाही म्हणून हे धन घेऊन आलोय तुझ्यासाठी. आता तुझं आयुष्य बदलेल. पण आजच्या काळात कोणी कुणावर एवढे उपकार करत नाही. स्वतःचं धन कोणी इतका सहज देत नाही. मग तुम्ही का देताय? हे बघ, मी मदत म्हणून करतोयस हे सगळं. ते धन ठेव तुझ्याजवळच. हे धन चोरीचं तर नाही ना? लुबाडलेलं तर नाही ना? या धनाला शाप तर नाही लागलेला ना? नाही नाही नाही, असं काही नाही. हे बघा, हे धन नकोय मला. हे बघ, असं का करतोयस तू? का नको? आयतं धन घेणं चांगलं नसतं. अहो ते टिकत नाही. अहो आयतं धन घेतलं की मोह वाढतो, स्वार्थ वाढतो आणि व्यसन चिटकतात. या आयत्या मिळालेल्या धनाने मला पाहिजे तेवढा आनंद झाला नाही. माझ्या शेतात राबून घाम गाळून कष्ट करून हे धन पिकवलं की त्याचा आनंद कैक पटीने होतो बघा मला. तू खूप कष्ट करतोयस, पण तुझे हे कष्ट दूर व्हावे म्हणूनच हे करतोय ना. हे धन घे तू. तू समाधानी राहशील. हे घे. नको सोपन. अहो कष्टाने कमवलेली भाकर समाधान देते आणि रात्री मला चांगली झोप लागते. माझं खरं सुख धनात नाही, व समाधानात आहे. अरे मला तुझी सोन्याची नाणी नकोय सोपान. का? का नको? अरे उलट तुलाच पाहिजे ना, तर यातलं धन घेऊन जा. आयतं धन घेणं चांगलं नसतं. अहो ते टिकत नाही. हे कसं शक्य आहे? एवढं धन समोर असूनही तो गावकरी हे धन कसं नाकारू शकतो? माझंच काहीतरी चुकतंय. माझ्या विचारांमध्येच काहीतरी चुकतंय. स्वामी, स्वामी, बरं झालं तुम्ही आलात. ह्या थैल्या ठाऊक आहे आम्हाला सगळं. काही सांगायची गरज नाहीये. स्वामी, पण एक गोष्ट मला कळत नाही. व्यापाराकडे एवढं धन असूनही तो सुखी नाही आणि गावकरी एवढा गरीब असूनही दुःखी नाही. हे कसं शक्य आहे? शिवशंकर शंभो. हे काय? स्वामी, हा तर हिरा आहे स्वामी. नीट निरखून पहा. स्वामी, हिराच आहे तो. हे घे. उन्हात धर. स्वामी, चटका बसतोय. शिवशंकर शंभो. हे घे. आता हा धर उन्हात.
स्वामी, ह्याने चटका नाही लागत, पण हे सगळं दाखवून तुम्हाला काय सांगायचंय? हा तापला नाही कारण हा खरा हिरा आहे. खरा हिरा तापत नाही, तो थंड असतो. आणि जो तापला तो काचेचा तुकडा होता. पण तुला तो हिरा वाटला का? तर तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन. हेच घडतं खऱ्या आयुष्यात सुद्धा. अरे तुम्ही ज्याला सुख समजता ते सुख नसतंच. आणि तुम्ही तोच गोंधळ केला व्यापारी आणि गावकऱ्याच्या बाबतीत. तुला वाटलं व्यापारी सुखी असेल आणि तो गावकरी दुःखी असेल का? तर तुझ्या नजरेत सुखाची व्याख्या ही धनावर अवलंबून आहे. अरे पण खरं सुख ओरबाडण्यात नसतं, तर जे आपलं आहे त्या समाधान मानण्यात असतं. खरं सुख हे समाधानात आहे. सोपान, आता चूक सुधारण्याची वेळ आली आहे. स्वामी, मग मी काय करू? पादुका मोरयाच्या घरी नेऊन दे. शिव शंकर शंभो. बुवाला आम्ही स्वतःच्या हाताने दूध देतो, म्हणजे बुवा आमच्यावर खुश होईल आणि मग म्हणेल, कशी ग आमची कपिला. कपिलाताई द्या इकडे, मी देते स्वामी देवांना. अहो मी आल्यापासून माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडून ते काही घेत नाहीये. का सुंदरा मावशी? स्वामींची सेवा फक्त तुम्हीच करायची का? आम्हालाही सेवा करायची आहे स्वामींची. मीच देणार, समजला? स्वामी घ्या. अहो गरम आहे दूध, पिऊन घ्या. सुंदरे पेला घे. स्वामी अहो मी देते ना, माझ्या हातून घ्या दुधाचा पेला. हा पेल्यातलं दूध कुठे गेलं? हा, पेल्यात दूध नाहीये. आहे घ्या स्वामी घ्या. आता तरी या पेल्यात दूध होतं. ही लीला आहे की भास? काय चाललंय? कपिलाताई, अहो थांबा. हा कसला तरी संकेत आहे, तो ओळखा जरा. स्वामी देवा, गोविंद भाऊंनी एक गाय दान म्हणून दिली आहे स्थानावर. तिचं दूध आहे हे, घ्या. अरे वा, चांगलं घे. आता रोज दूध प्यायला मिळेल. हो, पण स्वामी, गोविंद भाऊ ही गाय आजच परत घेऊन जाणार आहे. का असं अचानक? अहो स्थानावरती गाय दान म्हणून दिली म्हणून त्यांच्या बायकोनी त्यांच्याशी भांडण काढलं. आता तिच्या पुढे मात्र यांचं काहीच चालत नाही. म्हणून ती वेडी आहे का? एकदा दान दिलेली गोष्ट परत मागत नाहीत, एवढी साधी गोष्ट आहे, तिला कळत नाहीये का? कपिलाताई अहो शांत राहा जरा. कपिले घेऊन जाऊ दे. अगं चांगलंच आहे की. नाहीतर काय, रोज शेण काढा, सारा खाऊ घाला, दूध काढा, लक्ष द्या, त्रास वाचला. स्वामी अहो आत्ताच तुम्ही म्हणालात, वा छान.
आता रोज दूध प्यायला मिळेल. आणि आता म्हणताय ते शेण कोणी काढायचं, गाईची सेवा कोणी करायची, काय त्रास. नक्की काय सांगायचंय तुम्हाला? श्री स्वामी समर्थ. कपिलाताई, स्वामीदेव काय सांगतायत येते का लक्षात? नाही. अहो स्वामीदेव सांगतायत परिस्थिती बदलली म्हणून मनस्थिती बदलणं म्हणजे आपणच आपल्या आयुष्याच्या आनंदाची किल्ली परिस्थितीच्या हातात देण्यासारखं आहे. सुखात माजलो तर दुःखात कोसळून जाणं ठरलेलंच आहे. आणि दुःखात खचलो तर आयुष्य आपल्याला जो धडा शिकवू पाहतोय तो नाकारण्यासारखं आहे. म्हणून सुखात नम्र राहणं आणि दुःखात स्थिर राहणं ही शहाणपणाची खूण आहे. परिस्थिती असते ती बदलण्यासाठी आणि मनस्थिती असते ती टिकून राहण्यासाठी. सुखात माजणं म्हणजे अज्ञान आणि दुःखात खचणं म्हणजे अविश्वास. पण या दोन्ही अवस्थांमध्ये जो स्वतःला सांभाळतो, स्थिर राहतो, तोच खरा मुक्त माणूस. अगं दूध मिळालं तरी ठीक आणि नाही मिळालं तरी ठीक. जो दोन्ही अवस्थेत शांत राहतो तो खरा श्रीमंत. समजलं स्वामी मला. हेच गोष्ट आता सोपानला समजवायची. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आई, मला अजूनही काय दिसत नाहीये. सगळीकडे अंधारच आहे. मी बरं होईल ना? तू लवकरच बरा होशील बाळा. तुला काहीच होणार नाही. सुमित्रा, तुला बरं वाटतंय का? मी ठीक आहे हो. पण आपला गणू काय झालं हे? अहो ऐका ना, मला काहीही झालं तरी चालेल, पण आपल्या गणूचं आयुष्य असं अंधारात राहायला नको. तुम्ही काहीही करा. हवं तर स्वामींना साकडं घाला, पण माझ्या मुलाला वाचवाव. सुमित्रा, हे बघ, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. अगं काहीतरी मार्ग नक्की सापडेल. स्वामींवर विश्वास ठेव. सोपान 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 सोपान. हे आवाज सोपान 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 सोपान. का मारलात आम्हाला? कशासाठी मारलंस? संपत्तीसाठी, पादुकांसाठी की पादुकांच्या नावावर कमाई करण्यासाठी? सोपान, एकदा बोलला असतास तर माझी सगळी संपत्ती तुला दिली असती. तुझ्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करून तुला हवं तेवढं धन कमावून दिलं असतं. असो, आमच्या मायेपेक्षा तुमचा स्वार्थ मोठा ठरला. आता गोपाळ बुवा येतील, ते तुला काहीतरी देतील. ते घे आणि निदान आता तरी यापुढे पादुकांची निस्वार्थ सेवा कर. नाही नाही, हे सगळं खोटं आहे. खोटं आहे सगळं. मी काही केलेलं नाहीये. खोटं आहे सगळं. मी काहीच नाही केलंय. खोटं आहे सगळं. मी काही केलेलं नाहीये. मी काही केलेलं नाहीये. खोटं आहे. अहो खोटं आहे सगळं. खोटं आहे सगळं. काय झालं?
असं एकटक कोणाशी बोलताय? अहो